MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते रविराजा सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, खरं तर मुंबई महानगरपालिकेकडनं आता कर जो तो वाढवण्यात, प्रॉपर्टी टॅक्स हा वाढवण्यात आला, यामुळे तर मुंबईकरांना कशा पद्धतीने फटका बसू शकतो किंवा याचे काय पुढे होऊ शकतं, काय सांगा? नाही, महानगरपालिकाचे आपला ॲक्टमध्ये एक नियम आहे आणि ते नियम जे शिवसेना सत्तेमध्ये होते त्याला माहीत आहे काय नियम आहे। की नियम असा आहे की दरवर्षी 5 वर्षात एक वेळ जी आहे प्रॉपर्टी टॅक्स वाढायला पाहिजे, असा एक नियम आहे, बंधनकारक आहे। तो 2020मध्ये कोरोना काळात ते वाढ झाली नाही आणि त्याच्यानंतर 2022च्या नंतर महायुतीचे सरकार आले, ते वाढवलं नाही, 2024मध्ये नाही वाढवले आणि 2025मध्ये जसं आपल्याला माहीत आहे की 5 वर्षात तुम्ही हे प्रॉपर्टी टॅक्स वाढवतात, त्यासाठी मुंबईकडचे एक मी आपलं सांगू इच्छितो की मुंबईला एक मात्र जे स्रोत आहे आता प्रॉपर्टी टॅक्स, आणि त्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये मुंबईचे जे वेगवेगळे काम चालतात, हे कोस्टल रोड, बाकी जे तुमच्या मुलुंड लिंक रोड, हे मोठे मोठे प्रकल्प आहे, हे जे आपला वर्षानुवर्ष जेव्हा ते प्रॉपर्टी टॅक्सच्या मुंबईकडचे लोकांचे मालमत्ता कर येतात त्याच्यावर लोकांचे काम याचे माध्यमातून होतात। आणि जे वाढवलेलं आहे हे 5 वर्षाचे नंतर, या वाढीव जे आहे 5 वर्षाचे नंतर, लास्ट जे वाढीव होते 2015मध्ये होते, त्याच्यानंतर झाले नाही। तो सरकार महानगरपालिकाचे प्रशासनाने एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयामध्ये मला वाटत नाही की मुंबईकर कोणी यामध्ये असा कोणी की त्याला विरोध आहे असा कोणी एकंदरीत दिसत नाही। मात्र यावरती आता विरोधकांकडून टीका होऊ सुटली आहे। आदित्य ठाकरे यांनी सुद्धा एक ट्विट केलं आहे, त्यांचं म्हणणं आहे अदानीच्या जागे देवनारमध्ये ज्या ठिकाणी 250 कोटींचा जो खर्च केला तो भरून काढण्यासाठी हा संपूर्ण टॅक्स जो तो लावण्यात आला। आदित्यचे साहेबाचे संदर्भ मी काय बोलायचं, आता असं आहे की जेव्हा 2017मध्ये मी विरोधी पक्षनेत्यामध्ये होते आणि जेव्हा आम्ही सत्तामध्ये शिवसेना होते, उभाटाचे शिवसेना सत्तामध्ये होते, आम्ही जेव्हा काही तिकडे प्रस्ताव काय मांडायचा आहे तो ते बोलत होते कमिशनर आणि त्याचे लोक की आदित्य साहेबाला विचारायला पाहिजे। तर जेव्हा ते स्वतः 5 वर्षात कसा चालवलेला सगळ्याला माहीत आहे आणि त्यामध्ये आता सत्तेवर नाही आहे, आता त्यासाठी ते टीका करतात। आणि एक असं आहे की आता शिवसेनाचे जे उभारल्याचे लोक आहे त्याला जास्ती गंभीर घ्यायला नाही पाहिजे, मला असा एकंदरीत दिसत आहे। मात्र उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात 500 स्क्वेअर फूट घरांना सुद्धा मालमत्ता जो तो रद्द करण्यात आला होता, मात्र अशा याच वेळी असं का केलं असं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। नाही, जे ते मालमत्ता कर जे बोलत आहे पूर्ण प्रॉपर्टी टॅक्सच्या त्या नाही केले, त्यांनी फक्त 0.10% केलेला आहे। जेव्हा 2022च्या नंतर महायुती सरकार आले त्याच्यानंतर पूर्ण जे प्रॉपर्टी टॅक्स जे वेगवेगळे जे आहे ना, तुमच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये सुरेश टॅक्स आहे, बाकी जे टॅक्सेस आहे, जे कर आहे, त्या महायुतीचे सरकार 22च्या नंतर त्यांनी केले, त्याच्या आधी फक्त 0.10% केले। ते लोकांचे दिशाभूल करतात आणि हे लोकांचे दिशाभूल करायच्या त्याचे सवय झालेला आहे। तर त्यामध्ये असं वाटत नाही, मुंबईकरला माहीत आहे की आज जे आहे महायुतीचे जे सरकार आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे महायुती चाललेलं आहे, विकासाचे माध्यमातून कसं चाललेलं आहे हे एकंदरीत दिसत आहे। पूर्ण विकास महाराष्ट्राचे आपण बघा, सगळे जागेवर जे इन्व्हेस्टमेंट येतात, सगळे जागेवर तुमच्या उद्योग येतात, हे सगळे जे ते बघून ते विचलित झालेलं आहे आणि यासाठी असा ते ट्विट करतात असा एकंदरीत मला दिसत आहे। नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH